नीताज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। तर आजची रेसिपी आहे शाही गाजर हलवा। तर त्यासाठी मी गाजर घेतलेली आहेत, फ्रेश आहेत आणि ही गाजर फक्त हलव्यासाठी वापरली जातात। तर ह्या गाजरचा हलवा फार छान बनतो। तर मी तुम्हाला दाखवणार आहे हा हलवा कसा बनवायचा। तर तुम्ही पाहू शकता छान आहेत आणि आपल्याला हे पील करून घ्यायचे आहेत। तर तुम्हाला मी एक गाजर दाखवते तोडून, म्हणजे तुम्हाला कळेल की हे गाजर किती फ्रेश आहे। तर हलव्यासाठी फ्रेश गाजर पाहिजे आपल्याला। तर पाहू शकता छान आतमध्ये असं फ्रेश आहे। तर ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नीताज किचन चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर आपण शाही हलवा बनवायला घेऊया। आपल्याला सर्व गाजर पिलरमध्ये सर्व पील करून घ्यायचे आहे अशा प्रकारे। किती रेड आहे बघा कलर त्याचा, किती छान आहे। तर अशा प्रकारे सर्व गाजरचं वरची जी साल आहे ते काढून घेते आणि तुम्हाला दाखवते। पाहू शकता अशा प्रकारे मी सर्व गाजरची साल काढून घेते आणि तुम्हाला दाखवते। तुम्ही पाहू शकता सर्व साल मी काढून घेतलेली आहे आणि छान असं रेड कलर आहेत आणि हे गाजर 2 किलो आहे, म्हणजे 2 kg आहे। तर पाहू शकता तुम्ही कशा प्रकारे मी सर्व क्लीन करून घेतलेली आहे। आणि दुसरं हे त्याची साल आहे। तर ही साल पण त्याची टाकायची काहीच गरज नाही आहे। तर ही बॉईल करून त्याचं तुम्ही सूप बनवू शकता। छान असं वॉश करायचं पुन्हा एकदा आणि छान असं बॉईल करून घ्यायचं। त्याचं जे पाणी येतं त्यामध्ये मिरी थोडीशी तिखट घालून मीठ घालून ते सूप तुम्ही पिऊ शकता। डोळ्यासाठी फार छान असतं ते, तर वेस्ट होत नाही। आणि जर तुम्हाला तसंही नाही करायचं असेल तर तुम्ही हे झाडाला वापरू शकता। तर चला तर पुढचा प्रोसेस स्टार्ट करूया। मी एक ताट घेतलेलं आहे आणि किसणी घेतलेली आहे। याच्यामध्ये 4 प्रकारचं साईज आहेत, तुम्ही पाहू शकता। तर मी हा मोठा साईज घेणार आहे। चला तर तुम्हाला दाखवते। आपल्याला सांभाळून किसून घ्यायचं आहे, नाहीतर बोटाला लागू शकतं। तर आपल्याला हा भाग नाही घ्यायचा आहे जो व्हाईट दिसतोय तो, फक्त आपल्याला हे वरचा भाग घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता इथे राऊंड आहे, तर त्याचा जो आतला भाग आहे तो नाही घ्यायचा आहे आपल्याला फक्त वरचा पार्ट घ्यायचा आहे किसून। तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे होतं मोठ्या साईजने घेतलं तर। तर मी सर्व किसून घेते आणि तुम्हाला दाखवते। kg कॅरेटचं एवढं किस झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता। छान असं किसून झालेलं आहे आणि पाहू शकता मी आतला व्हाईट भाग घेतलेला नाहीये। हा जो आहे त्याचा आतला पार्ट आहे। तर ह्याची तुम्ही भाजीमध्ये पण वापरू शकता किंवा सांबारमध्ये पण हे वापरू शकता। तर हा पार्ट आपल्याला नाही घ्यायचा आहे, फक्त वरचा जो रेड भाग आहे तेवढंच आपल्याला घ्यायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता 2 kgचं केवढं झालेलं आहे किस। तर आता आपण पुढच्या प्रोसेसला स्टार्ट करूया। कढई घेतलेली आहे, गॅसवर ठेवलेली आहे आणि हाफ वाटी मी
घी घेतलेलं आहे, म्हणजे तूप, ते घालून घेऊया. सर्व गाजरचा किस आपण आतमध्ये घालून घेऊया. आपल्याला हे परतून घ्यायचं आहे, छान परतून घ्यायचं आहे आपल्याला. मीडियम फ्लेमवर आपल्याला स्लोली आपल्याला हे असं परतून घ्यायचं आहे, जेणेकरून सर्व पाणी निघून जाईल. आपल्याला ड्राय करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला अधूनमधून परतून घ्यायचं आहे, जेणेकरून खाली लागणार नाही. गाजरचा हलवा करताना कधी पण तूप वापरायचे आपल्याला. हलवा छान लागतो आणि त्याचा जो अरोमा असतो घीचा छान येतो हलव्याला. तर आपण घीच वापरायचं आहे, तेल नाही वापरायचं आहे याच्यासाठी. आपल्याला असंच अधूनमधून आपल्याला परतून घ्यायचं आहे. मेन लक्षात ठेवायचं, आपल्याला लागायला नाही द्यायचं आहे तळाला. पाहू शकता इथे नाही लावून द्यायचंय, तर करपण्याची शक्यता आहे. तर आपल्याला स्लोली असं परतून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता पाणी सुटायला लागलेलं आहे. पाणी सर्व निघून जायचं आहे, आपल्याला काढून घ्यायचं आहे सर्व पाणी. मला तर आटून घ्यायचं आहे, त्यावेळेस पुढचं प्रोसेस स्टार्ट होईल. तुम्ही पाहू शकता पाणी सुटायला लागलेलं आहे थोडं थोडं. तर आपल्याला असंच परतत राहायचं आहे. गाजर मधलं बरंच पाणी निघून गेलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. छान असं ड्राय झालेलं आहे. तर आता आपण पुढचे प्रोसेस करूया. 2 kg कॅरटच्या किसासाठी म्हणजे 2 किलो गाजरसाठी मी अर्धा किलो शुगर घेतलेली आहे, ती आता आपल्याला घालून घ्यायची आहे. 2 किलोसाठी मी अर्धा किलो शुगर घेतलेली आहे. छान परतून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला जास्त गोड पाहिजे असेल तर तुम्ही थोडं एक्स्ट्रा शुगर ऍड करू शकता किंवा कंडेन्स मिल्क बी वापरू शकता. आता साखर घातल्या कारणाने आणि पुन्हा पाणी याला सुटणार. आता आपल्याला लगेच घालून घ्यायचे दूध, म्हणजे मिल्क. मी 1 कप मिल्क घेतलेला आहे, म्हटलं तर दूध, आणि घालून घ्यायचं आहे. छान परतून घ्यायचंय आपल्याला. आणि आपल्याला थोडंसं सॉल्ट घालायचं आहे. कुठचं पण स्वीट असू दे, आपण थोडंसं सॉल्ट घातल्याने त्याचा टेस्ट आणि छान होतो. थोडेसे मीठ घालत आहे, तुम्ही पाहू शकता, जास्त नाही वापरत आहे. आतमध्ये घालत आहे काजू आणि पिस्ते, म्हणजे कॅज्यूस, पिस्ता. आता छान असं परतून घ्यायचंय आपल्याला.
हाय फ्लेम ठेवायचं आहे आता आपल्याला, आणि नंतर हाय टू मीडियम फ्लेमवर आपल्याला ठेवून घ्यायचं आहे. आपल्याला अधून मधून परतून घ्यायचं आहे, तळाला लागून नाही द्यायचंय. तळाला जर लागलं तर करपणार आणि त्याचा टेस्ट चेंज होणार. आपल्याला अधून मधून असं परतून घ्यायचंय. आता आपल्याला घालायचं आहे मिल्क पावडर. तर मी एव्हरेडीची घेतलेली आहे, एव्हरेडी कंपनीची, ती घालून घेते. वेलची पूड 2 स्पून घेतलेली आहे, म्हणजे 2 चमचा वेलची पावडर घेतलेली आहे 2 स्पून, ती पण घालून घेते. पुन्हा छान असं परतून घेऊया. दूध घातल्याने काय होतं, मावाचा जो टेस्ट असतो तो टेस्ट याला येतो. दूध पावडर घातल्याने छान असं शाई कसा टेस्ट लागतो. तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही वापरू नका, खाली मिल्क वापरा. साखरच्या ऐवजी कंडेन्स मिल्क बी वापरला तरी चालेल. आणि जर तुम्हाला ड्रायफ्रूट अजून काही घालायचं असेल तर ते पण तुम्ही वापरू शकता. मी फक्त पिस्ता आणि काजू वापरलेले आहेत. तुम्ही पाहू शकता छान असा कलर आलेला आहे. आम्हाला कलर थोडा पण वापरायची गरज आलेली नाहीये. म्हटलं तर आपला हलवा ऑर्गॅनिक बनलेला आहे, आम्ही असं काहीच वापरलेलं नाहीये. जर तुम्हाला कलर वापरायचा असेल तर वापरू शकता, पण काही गरज नाहीये. आणि गाजरचा जो आतला भाग आहे तर तुम्ही नाही वापरलं तर अशा प्रकारे रेड होतो. आणि जर आतला जर भाग वापरला तुम्ही तर लाईट कलर येणार. तर कधी पण गाजरचा वरचाच पार्ट आपल्याला किसून घ्यायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता आपला गाजर हलवा रेडी झालेला आहे, पाहू शकता. जर तुम्हाला आतमध्ये थोडस पाणी पाहिजे असेल तर तुम्ही त्यावेळी स्टॉप करा, जर एकदम सॉफ्ट पाहिजे तर. आणि नको असेल तर असं झालं तर समजून घ्यायचं तुम्ही खाली बघा पाणी राहत नाहीये. म्हटलं तर आपला गाजर हलवा तयार झालेला आहे खाण्यासाठी. तर आता मी गॅस बंद करते आणि तुम्हाला दाखवते. तुम्ही पाहू शकता आपला शाही गाजरचा हलवा रेडी आहे. छान असा कलर आलेला आहे. आम्ही कलर सुद्धा थोडं सुद्धा वापरलेला नाहीये, ऑर्गॅनिक आहे. तर हा हलवा तुम्ही पार्टीमध्ये कुठच्या फंक्शनमध्ये तुम्ही हा बनवू शकता, किंवा लहान मुलांसाठी टिफिनसाठी, किंवा काही घरामध्ये कार्यक्रम असतात त्यासाठी तुम्ही ही डिश तुम्ही बनवू शकता.
तर ही डिश तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट्स करून सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नीताज किचन चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, थँक्यू फॉर वॉचिंग.